आपल्याला तर माहिती आहे मी कुकिंगचा जॉब करते. ज्या घरी कुकिंगचा जॉब करते तिथे मी एका हफ्त्याची एकदाच भाजी आणते, तर हर मंगळवारी आणते. तर इथे छान अशी कोबीची भाजी काढून घेतली. एक साईड आपला राईस शिजत आहे, एक साईड शिजत आहे छान अशी अख्ख्या मसूरची डाळ. त्याला 2-3 शिट्टी काढून घेऊया. छान असं बघू शकतात राईस आणि डाळ शिजत आहे. कोबीची भाजी कापून घेत आहे. इथे तडका दिलाय छान असा कोब्याच्या भाजीला. इथे कोथिंबीर ॲड करून रेडी आहे कोबीची भाजी. ही बघूया इकडचा मेनू. कोबीची भाजी, स्टीम राईस आणि अख्ख्या मसूरची डाळ असा मेनू होता इकडचा. तर एक साईड पाणी ठेवलं होतं पिण्याचं गरम करण्यासाठी. तर सगळं व्यवस्थित झाकून वगैरे गॅस वगैरे क्लीन करून मी वापरलेली भांडी घासून जात आहे आता लंचवरती. तर अजूनपर्यंत तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर इथे सुद्धा मी लंचवरती आली आहे. इथे सुद्धा मी भाजी वगैरे घेऊन आली होती. ते अरेंज केल्यानंतर इकडचा मेनू आपल्यासोबत शेअर करणार आहे. इथे मी स्वच्छ राईस ठेवला आहे धुवून आणि इथे मी देत आहे डाळीला तडका. छान असं लसण, राई, जिरा, सुकी मिरची छान आपण 3-4 शिट्टी काढून घेऊया डाळीला. तर इथे मी पीठ मळून ठेवलं आहे. छान असं चपातीसुद्धा बनवणार आहे. बीटरूट खिसून घेत आहे. तर पहिला मी भाजीला तडका देत आहे छान असं. तोपर्यंत आपल्या पिठाला रेस्ट मिळेल. तर इथे भाजी आपली स्टीमवरती शिजून घेणार आहे. तोपर्यंत आता राईस आणि डाळसुद्धा झाली आहे. चपाती करून घेत आहे. भाजी एक साईड शिजत आहे आपली. तर बघू शकता छान अशी चपाती बनवत आहे. तर भाजी पण मध्ये मध्ये चेक करत आहे मी. तर डाळसुद्धा रेडी झाली आपली. तर कोथिंबीर ॲड करत आहे कापून मी डाळ आणि भाजीमध्ये आणि छोट्या भांड्यात काढून घेत आहे. छान असं भाजीसुद्धा रेडी झाली. खूप छान आणि टेस्टी आणि हेल्दी भाजी लागते बीटरूटची. याच्यावरती कोकोनट ॲड केलं तर खूप छान. तर मेनू बघा इकडचा डाळ भात आणि भाजी चपाती असा मेनू होता इकडचा. इथे एकच व्यक्तीचं जेवण असतं. तर मला फॉलो केल्याबद्दल थँक्यू. आणि माझ्या चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही फॉलो लाईक शेअर नाही केला असेल तर नक्की करा. तर खालती गेल्या माझे मिस्टर आले होते. तर आम्ही सुद्धा आमच्या घरासाठी बाजारात जायला निघालो होतो. तर बघू शकता हा कोणत्या एरियाचा व्हिडिओ आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. जाता जाता छान असं गार्डन आहे इथे.